ख्रिसमस फेस्टिवलच्या भव्य उत्सव सोहळ्यात संगीत, नृत्य, नाटिका आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी सोलापूरकरांना अनुभवायला मिळणार आहे. शहरातील विविध चर्चेस, सेवाभावी संस्था आणि शाळांकडून विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. ज्योतिनिकेतन, मेथोडिस्ट चर्च, गुड न्यूज चर्च, पाईन ट्री चर्च, एपिफनी चर्च, बिलीव्हर्स चर्च, मोहोळ एटीएफ, वोरोनोको शाळा आणि अन्य ख्रिस्ती संस्थांचा यामध्ये सहभाग राहणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थना व स्वागत गीताने होणार असून परिसरात धार्मिक पुस्तके, ख्रिसमस डेकोरेशन, खाद्यपदार्थ आणि कपड्यांचे स्टॉल्सही उभारले जाणार आहेत. पालकवर्गाच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. सांस्कृतिक कार्यक्रम 2 सत्रात पार पडणार असून पहिल्या सत्रानंतर बैरशेबा चर्चचे पालक जॉन वेल्सन पवित्र शास्त्रातून संदेश देणार आहेत. शेवटी भारत, महाराष्ट्र आणि सोलापूरच्या शांतीसाठी, समृद्धीसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात येणार आहे. सर्वांनी या सोहळ्यात सहभागी होऊन ख्रिसमसचा आनंद लुटण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. युनायटेड चर्चेस ऑफ सोलापूरच्या वतीने 2008 पासून म्हणजे 16 वर्षापासून मागील आपण प्रभू श्री ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करतो. यामध्ये या आनंद सोहळ्यामध्ये सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व ख्रिस्ती बांधव एकत्र येतात आणि प्रभू श्री ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करतात. प्रत्येक चर्चेसमध्ये प्रभू श्री ख्रिस्त जन्मोत्सव 25 डिसेंबरला साजरा होतच असतो, पण समाजाच्या एकत्रीकरणासाठी आणि त्याचबरोबर सगळे नातेवाईक एकत्र भेटावं म्हणून हा एक मंच 2008 साली आम्ही सुरू केलेला होता आणि देवकृपेने आजपर्यंत ते सुरू आहे. यामध्ये वेगवेगळे स्टॉल्स असतात, खाण्याचे स्टॉल्स असतील, डेकोरेशन असतं जे ख्रिसमसला 25 तारखेला चर्चेसमध्ये लागतं, त्याचं डेकोरेशनचं साहित्याचे स्टॉल असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे त्या ठिकाणी जे मनोरंजनासाठी सगळ्या चर्चेस, वेगवेगळ्या सर्व पंथाच्या चर्चेसचं तिथे एकत्रीकरण होतं. समूह गायन, समूह नृत्य आणि नाटिका सादर केल्या जातात. त्यामुळे हा एक मोठा समाजाचा आनंद सोहळा आहे आणि या आनंद सोहळ्यासाठी सर्व समाज बांधवांना आणि इतरांना देखील आमंत्रण आहे स्नेहाचं आणि सर्व न्यूज चॅनल्सना देखील याची प्रसिद्धी देऊन सहकार्य करावं अशी विनंती करतो. हे स्थळ आहे 16 डिसेंबरला, मंगळवार 16 डिसेंबर 2025 रोजी वोरोनोको शाळेचं मैदान रंगभवन येथे हा सोहळा संपन्न होणार आहे.